कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही तर खूप माझ्यावरती रागराग करायचा ना, म्हणून नाही बोललो। तेव्हा जर मी तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही जे गाढे पाटील बोलून माझ्याशी बोलत होतात तेही बोलणं बंद झालं असतं, म्हणून नाही बोललो। आणि हो, मी सोडून आणखीन एका व्यक्तीला याबद्दल माहिती आहे, ती म्हणजे आनंदी। जेव्हा ती हरवली होती ना, तेव्हा ती म्हणजे मलाच भेटली होती। काका, मला भावनाईच्या घरी जायचंय, पण भावनाईचं घर कोणालाच नाही माहिती। काका, तुम्हाला माहिती आहे का भावनाईचं घर? तुम्ही न्याल का मला प्लीज? तेव्हा मलाही माहित नव्हतं की आनंदी ज्यांना भावनाई म्हणते त्या भावनाई तुम्हीच आता। ते तर मला त्या दिवशीच कळलं जेव्हा मी तुम्हाला ऑफिसमध्ये सोडायला आलो होतो ना, इंटरव्ह्यूसाठी। त्याच दिवशी तुम्ही पाहिजे तर आनंदीला विचारा, ती 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 सगळं सांगेल तुम्हाला, मग बसेल तुमचा विश्वास पाहिजे तर। मला तुम्हाला अजून एक सांगायचं होतं, खरं तर खूप दिवसांपासून सांगायचं होतं ते। मला तुम्ही खूप आवडता मॅडम, माझं खूप मनापासून प्रेम आहे तुमच्यावर। आई शपथ मॅडम, खरंच बोलतोय, खोटं नाही बोलत आहे। तुम्हाला पहिल्यांदा जेव्हा पाहिलं होतं ना, त्या क्षणी मला तुम्ही खूप आवडला होता। हे आवडणं म्हणजे टाइमपास नाही मॅडम, माझं खरंच खूप प्रेम आहे तुमच्यावर। खरं सांगू, खूप हलका वाटतंय आता बोलून। मला माहिती आहे, म्हणजे आता तुम्ही म्हणाल की आजच तर माझा आणि पूर्वीचा साखरपुडा झालाय, पण ती पण खूप मोठी स्टोरी आहे। म्हणजे खरं तर मला आणि पूर्वीला ना हा साखरपुडा मान्यच नव्हता, आम्हाला न विचारून झालं हे सगळं, म्हणून आम्ही दोघं हा साखरपुडा खरं सांगू तर मानतच नाही आहोत। भावना मॅडम, माझं फक्त आणि फक्त तुमच्यावरच प्रेम आहे। मला फक्त तुमचं उत्तर ऐकायचं आहे। घाई नाही आहे, म्हणजे आरामात तुम्ही सांगू शकता मला। पाहिजे तर तुम्ही फोन करा मला, चालेल ना? येतो मी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।